जिल्हा परिषदेमार्फत सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर कामगार सहकारी संस्था यांना बांधकाम विभागातील 10 लाखांच्या आतील विकास काम विनास्पर्धा ऑनलाईन लॉटरी पद्धतीने बीजे हायस्कूल येथे वाटप करण्यात आले। 2024-25 या वर्षातील 166 विकास कामांचं वाटप ऑनलाईन लॉटरी पद्धतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण विभाग विकास करण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड घेऊन विकास कामांचे लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात आले। यावेळी कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, उपकार्यकारी अधिकारी सुनील बच्चा, संजीव यशवंत, बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता मोठ्या संख्येने येथे उपस्थित। तर यावेळी कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, उपकार्यकारी अधिकारी सुनील बच्चा, संजीव यशवंत, बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी, ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षण विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलं। ठाण्याच्या कोर्टनाका येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे निषेध आंदोलन केलं। यावेळी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्यांचे दहन करून रोष व्यक्त करण्यात आला। तसेच जोरदार घोषणाबाजी करीत शिवसेना महिला आघाडीने राहुल गांधी यांचा निषेध नोंदवला आहे। अमेरिकेतील दौऱ्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवरती शिवसेना शिंदे गटानेही राहुल गांधींचा निषेध केला आहे। संविधानाने दिलेले आरक्षण हिसकावून घेण्याची मानसिकता काँग्रेसच्या नेत्यांची आहे। राहुल गांधी यांनी आरक्षणासारख्या गंभीर मुद्द्यावरती बेताल वक्तव्य करून देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत। अशा वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा असंवेदनशीलतेचा नमुना असल्याचे शिवसेना महिला आघाडीने म्हटलं आहे। तेव्हा राहुल गांधींनी आपले वक्तव्य मागे घेऊन देशवासियांची माफी मागावी, अन्यथा यापुढे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला। यावेळी शिवसेना ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राहुल लोंढे, माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, उमेश पाटील, सुधीर कोकाटे यांसह इतर महिला आघाडीच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या येथे उपस्थित होत्या। राहुल गांधी नेहमी परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करतात आणि हा राष्ट्रद्रोह आहे, म्हणून त्याच्यावर राष्ट्रद्रोहीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे। आणि पुन्हा जर त्यांनी तेच कृत्य केलं तर आम्ही शिवसैनिक त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि आमच्या शिवसेना स्टाईलनी त्यांना दाखवून देऊ की शिवसैनिक काय असतो। म्हणून राहुल गांधी, तुम्ही आता ह्या देशाचा अपमान परत परदेशात करू शकत नाही, लक्षात ठेवा। राहुल गांधीने याच काँग्रेसच्या चोराने संविधानावर हात ठेवून मतं मागितली। त्याच राहुल गांधीने आपल्या संविधानाचा अपमान बाहेरच्या देशात जाऊन करणं, हे देशाची बदनामी बाहेरच्या देशात जाऊन करणं हे कितपत योग्य आहे। आणि अशा राहुल गांधीला या देशात राहण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे आणि म्हणून या काँग्रेसचा आणि राहुल गांधीचा आम्ही या ठिकाणी निषेध केला। राहुल गांधीचा आमच्या महिलांनी सुद्धा पुतळा अगदी उलटा करून जाळला, तर त्याची हीच परिस्थिती या हिंदुस्थानामध्ये होणार आहे। याच काँग्रेसवाल्यांनी धोका देऊन बाबासाहेबांना पराभूत केलं। तेव्हाच बाबासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे, तिकडे जाऊ नका। बाबासाहेबांनी तेव्हाच संदेश दिलेला आहे आणि जे पोटात होतं ते ओठावर राहुल गांधींच्या आलेलं आहे। आणि आरक्षण त्यांना नको आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यांना नकोच होते, पण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर मतं मागायची, वोट बँक तयार करायची, असं काँग्रेसने गेल्या 60-70 वर्षात केलेलं आहे। आता त्यांचा तो बुरका फाटला गेलेला आहे। कुठल्या तरी बाहेरच्या देशात जाऊन, अमेरिकेत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रचंड संघर्ष करून कष्ट घेऊन हे जे संविधान तयार केलंय
देशामध्ये भारताचं संविधान, जगामध्ये भारताचं संविधान सर्वश्रेष्ठ समजलं जातं. ते संविधान बदलण्याचा घाट काँग्रेसवाले करतायत आणि म्हणूनच बाबासाहेबांचं संविधान अमर आहे. जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान रहेगा. हे मोदी सरकारने पण सांगितलेलं आहे. आमच्या महाराष्ट्र सरकारने अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे की बाबासाहेबांच्या संविधानावर एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. बाबासाहेबांच्या संविधानावर एक रिक्षावाला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो. ही संविधानाची ताकद आहे. ते संविधान कोणीही बदलू शकत नाही. सोमवारी ईद मिलादची शासकीय सुट्टी रद्द करून बुधवारी 18 सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे. ईद मिलाद मुस्लिम धर्मियांचा सण असून मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये हा सण साजरा करतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जन असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याकरिता या सुट्टीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. याविषयी शासकीय परिपत्रक देखील काढण्यात आलेलं आहे. राज्य शासनाने अधिकृत सूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद ए मिलाद या सणाची सुट्टी सोमवारी 16 सप्टेंबर 2024 रोजी देण्यात आली होती. मात्र आता या सुट्टीत बदल करण्यात आला आहे. ईद ए मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचं आयोजन करतात. तर 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूंचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यामध्ये मुस्लिम धर्मियांना बुधवारी 18 सप्टेंबर 2024 रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर या क्षेत्रामध्ये 16 सप्टेंबर 2024 करिता घोषित केलेली ईद ए मिलादची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती 18 सप्टेंबर 2024 या दिवशी जाहीर करण्यात आली आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क 40% 20% इतके कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कांद्यावरील किमान निर्यात मूल्य $550 प्रति टन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारात केंद्र सरकारला साकडं घातलं होतं. यामुळे देवाभाऊ कांदा उत्पादकांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर महायुती सरकारचे यंदा कांदा उत्पादकांना पाठबळ असल्याचं दिसून आलं आहे. कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे. आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती 40% 20% आणलेली आहे. यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता, ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी नोटा उधळतानाची एक चित्रफीत समाज माध्यमांवरती प्रसारित झाली आहे. यावरून आता आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदेच्या शिवसेनेवरती टीका करत आमचा आनंद हरपला अशी प्रतिक्रिया समाज माध्यमावरती नोंदवली आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात ठाणेकरांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं जातं. दिघे यांचे समाजकार्य धर्मवीर चित्रपटातून दाखवण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिघे यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात. त्यांनी काही वर्षापूर्वी आनंद आश्रमाचे नूतनीकरण केले. शिवसेनेतील फुटीनंतर आता राज्यातील सत्ता बदलानंतर मुख्यमंत्र्यांनीच याच कार्यालयातून शिवसेना पक्षाचं काम सुरू केलं. सध्या हे कार्यालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. दरम्यान कार्यालयात नोटा उधळतानाची चित्रफीत समाज माध्यमावरती प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. गणपती विसर्जनासाठी आणलेले ढोल पथकाने टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमामध्ये वादन केले. त्यावेळी त्यांच्या टेंभी नाका शाखा प्रमुख निखिल बुरजुळे आणि पोलीस लाईन शाखा प्रमुख नितेश पाटोळे यांनी नोटांची उधळण केली. त्यांची चित्रफीत समाज माध्यमांवरती प्रसारित झाली आहे. त्यावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तर आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदेच्या शिवसेनेवरती टीका केली आहे. तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या, दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले, आमचा आनंद हरपला अशी प्रतिक्रिया केदार दिघे यांनी समाज माध्यमांवरती व्यक्त केली आहे. तर ठाण्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांनी देखील दिघे साहेबांच्या समाधीवरती जाऊन माफी मागितली व निषेध नोंदवला आहे. संबंधित कार्यकर्त्यांनी केलेला प्रकार हा चुकीचा आहे, आम्ही त्याचे समर्थन करत नाही असं यावेळी वक्तव्य खासदार नरेश म्हस्के यांनी केलं आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना योग्य ती समज दिली असून त्यांना पदावरून दूर केलं आहे. विरोधकांनी याचं राजकारण करू नये असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे. आज सकाळपासून एक व्हिडिओ ठाण्यातील दिघे साहेबांच्या ऑफिसमधनं सगळीकडे व्हायरल होताना निर्देशनात आला आणि ठाण्यामधील
ठाणे शहरामध्ये आणि ठाणे जिल्ह्यापासून घेऊन उभ्या महाराष्ट्रामध्ये अनेक जणांनी मला फोन केले की अशी पद्धतीची अशी कुठची प्रथा किंवा परंपरा आहे का जिकडे दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये पैसे उधळले जातात. खरोखर निंदनीय आणि खरोखर दुःखदायी गोष्ट आहे की अशा पद्धतीने ते पैसे उधळले गेले. लोकांना आव्हान करतो की आनंद आश्रम आता आनंद आश्रम राहिला नाही आणि खऱ्या अर्थाने आपला आनंद हरपलेला आहे. ठाण्याच्या आनंद आश्रम इथे जी निंदनीय घटना घडली त्याबद्दल मी दिघे साहेबांच्या समाधीवर माफी मागण्याला आलोय, नतमस्तक व्हायला आलोय की दिघे साहेब आम्हाला माफ करा. एक पूर्वीपासूनची प्रथा होती, टेंबी नाक्याचे गणपती विसर्जन होताना या ठिकाणी ढोल वाजवला जायचा. लहान मुलं दिघे साहेबांना भेटायला यायची, ढोल वाजवायचा, त्यांचा एक उत्साह असायचा आणि दिघे साहेब त्यांना बक्षिसी द्यायचे. काल जो प्रकार झाला परवा, त्या ठिकाणी आतमध्ये त्यांनी ढोल वाजवले. आमच्या ज्या कार्यकर्त्याकडून, ज्या शिवसैनिकाकडनं अशा पद्धतीने जे पैसे उधळले ती चुकीची गोष्ट आहे. त्याला कोणीही पाठीशी घालत नाहीये. त्यांनी त्यांना बक्षिसी पद्धतीप्रमाणे द्यायला पाहिजे होती. त्यांनी जी पद्धत अनुकरली त्याविषयी त्या पदाधिकाऱ्याला आम्ही पदावरनं काढून टाकण्यात आलेलं आहे आणि त्याच्याकडनं कारणं आम्ही मागितलेली आहेत. परंतु याचा उपयोग चुकीच्या पद्धतीने दिघे साहेबांची परंपरा, आनंद आश्रम, आज तुम्ही पाहताय या ठिकाणी लोक आपली दुःख घेऊन येत असतात, अन्यायग्रस्त लोक येत असतात. ही प्रथा कायम आहे. दिघे साहेबांचे उत्सव असतील, दिघे साहेबांची परंपरा आहे, ती कायम या ठिकाणी राखली जाते आणि दिघे साहेबांबद्दल यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाहीये.